तिचे नाव आहे खंडोबाला प्रिय भंडारा का वाटतो. भगवान शिवशंकरांनी मल्लीमल्लाचा नाश करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. ज्या पर्वतावर त्या दोघं दैत्यबंधूचा वध झाला आणि मार्तंड भैरवांना विजय प्राप्त झाला त्या पर्वताचे नाव होतं जयाद्री. या जयाद्री नावाचाच पुढे अपभ्रंश होत होत जेजुरी ह्या सध्याचे नाव रूढ झाले. ह्या अवतारात देवांनी राक्षस वधासाठी हाती खडक घेतलं. यावरूनच त्याचे नाव खंडोबा खंडाऱ्या असं पडलं. पुढे हाच जेजुरीचा खंडोबा अनेक घराचा कुलदैवत झाला. जेजुरी म्हटलं की खंडोबा आणि खंडोबा म्हटलं की भंडारा हा आलाच. मल्ल्याच्या वधानंतर जेव्हा देवदेवता ऋषीमुनी यांनी त्यांच्या नावाचा जय जयकार केला तेव्हा सर्वांनी येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी मार्तंड की जय असा जयघोषात करत भंडारा उधळला. भगवान महाविष्णूंना जशी तुळस, शंकराला जसा बेल, गणेशाला तशा दुर्वा आणि लक्ष्मीला जसं कमळ प्रिय तसाच जेजुरीच्या ह्या मल्हारी मार्तंडाला खंडोबाला भंडारा प्रिय. भंडारा म्हणजे हळद, कोरड्या हळदीचे चूर्ण, त्यात केसर, कस्तुरी, चंद्रभस्म आणि कापूर याचे मिश्रण करून ते सर्व मिश्रण समत्र एकत्र करून त्याची श्रद्धायुक्त पूजा करून मग तो भंडारा या देवाला अर्पण करावा. भक्तांनी तो कपाळी लावावा, थोडा भक्षण करावा अशी ग्रंथात नोंद आहे. तसेच खंडोबाला ही हळद एवढी प्रिय का झाली त्याची एक सुंदर गोष्ट श्री मार्तंड विजय ग्रंथात सांगितली आहे. एकदा कैलासावर महादेव आपल्या सकल शिवगणासह बसलेले असताना त्यांना सभेत रजनीने प्रवेश केला. महादेवाचं दर्शन घेऊन त्यांच्या सिद्ध चरणाला स्पर्श करून तिने प्रार्थना केली, हे त्रिपुरारी, ह्या धवल कैलास नगरीत मी एक जर सोडले तर इतर सर्वजण गौरववर्णीय आहेत, माझ्याच तेवढा वर्ण काळा आहे. तेव्हा प्रभू आपण माझ्यावर कृपावंत होऊन माझा रंग पालटून टाका, मला सुवर्णसम कांती प्रदान करा. आपण माझा स्वीकार करा. माझ्या जीवनातले हे नैराश्य, हे काळेपणा दूर करून मला लोकमान्यता प्राप्त करून द्या. मला मानाची जागा लाभू दे, मी वंदनीय ठरू दे. तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे निशे, तुझे मनोरथ पूर्ण होतील त्यासाठी तू स्कंद शिखरावर जाऊन पड. तिथल्या मातीतून तू एका पिवळ्या वनस्पतीच्या रूपाने प्रगट होशील. तुला सुवर्णकांती प्राप्त होईल. तुझ्यात अनेक औषधी गुणांचा अंतर्भाव होईल. तसेच तू सर्वांना वंदनीय होशील. माझ्या पुढील एका अवतारात मी तुझा स्वीकार करीन. हे वचन ऐकून निशेला अपूर्व आनंद झाला. शिव आज्ञेप्रमाणे तिनं हळदीच्या रूपानं भूतळावर प्रवेश केला. हळदीचा रंग पिवळा सुवर्णवर्णी. ही हळद बहुगुणी तसेच सौभाग्य अलंकारात तिचे मानाचे स्थान. लग्न, मुंज इत्यादी कार्यामध्ये हळदीचं पूजन आणि हळद फोडल्याशिवाय कार्याचा प्रारंभ होत नाही. स्वयंपाकघरापासून ते देवघरापर्यंत हिचा संचार आहे. अनेक औषधी गुण हे हळदीच्या अंगात आहेत. या कोरड्या हळदीचं चूर्ण मोठ्या प्रमाणात खंडोबाच्या नावाने भंडारा म्हणून उधळलं जातं. देवाचा प्रसाद म्हणून तिचा स्वीकार केला जातो. ह्या खंडोबाचा भंडारा सश्रद्ध भक्ताचे रक्षण करतो. या भंडाऱ्याची जेव्हा जेजुरीवर देवाच्या नावाने उधळण केली जाते तेव्हा सारा परिसर सुवर्ण रंगांनी रंगून जातो. देवा तुझ्या सोन्याची जेजुरी असं मराठी मन मोठ्या श्रद्धेने म्हणू लागतं. अशी आहे ही हळदीची जन्मकथा. मार्तंड भैरव अवतारात देवाने तिचा स्वीकार केला आणि तिला पवित्र मंगल प्रसादाचं रूप प्राप्त झालं. येळकोट येळकोट जय मल्हार.